नमस्कार मित्रांनो, आज आपण एका ट्रेकवर आलो आहोत। आता ज्या जागेत आपण उभे आहोत ती जागा आहे गोधरे गाव आणि तुम्हाला समोर त्या बाजूला दिसते तो आहे हटकेश्वर। तो तुम्हाला तिथे कॅमल हम सारखं दिसते आणि तिथेच ते नेडं आहे। आपल्याला त्या स्पॉटला पोचायचं आहे आणि आजचाही ट्रेक अरेंज केला गेला आहे तो शरद साहेबांनी। ऑफ बीट ट्रेकर्स पुण्याची टीम आहे ही आणि आम्ही मुंबईचे दोघंजण आलो आहेत। आता आपण आपला ट्रेक चालू करतोय गोधरे गावातून। चला, गोधरेतून आपण जाणार हटकेश्वरला। हटकेश्वरून त्या बाजूला तुम्हाला दिसतोय तिकडे त्या बाजूला आहे तो लेण्याद्री आहे। म्हणजे ही रांग अशी आपल्याला कंप्लीट चढून अशी संपूर्ण तिथे जायचं आहे त्या साईडला। चला तर मग बघूया काय दिसतंय पुढे। मित्रांनो, वांद्रे गावातून ट्रेक कुठून चालू करावा हा गहन मोठा प्रश्न आहे। पण तुम्हाला समोरच एक पाण्याची टाकी दिसत आहे जी मेन रस्त्यावरूनच दिसते। त्या स्पॉटला तुम्हाला इथे थांबायचं आहे। तुमची स्वतःची व्हेकल असेल किंवा ST असेल तर ह्या स्टॉपला तुम्ही उतरा आणि इथून पुढे तुम्हाला ह्या माळरानामध्ये चालायचं आहे, हे विसरू नका। मित्रांनो, हटकेश्वर ही जी जागा आहे ती जुन्नर तालुक्यात येते। आम्हाला मुंबईवरून येण्यासाठी आम्ही साधारण रात्री 12ची मुंबई सेंट्रल ते जुन्नर अशी बस होती, ST बस, ती आम्ही पकडली आणि आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत जुन्नर या ठिकाणी पोहोचलो। त्याच्यापुढे आम्हाला वांद्रे गावासाठी पुढे ST बसची व्यवस्था होती, ती आम्ही घेतली आणि आम्ही त्या एका स्पॉटवरती पोहोचलो। मुंबई सेंट्रल ते जुन्नर हा फार मोठा लांबचा प्रवास आहे आणि पुण्याला विळखा घालून हा येतो, त्यामुळे आपला वेळ जास्त दौडून जातो ह्याच्यामध्ये। पण हेच तुम्ही कल्याणवरून जुन्नर आलात तर तुम्ही फार कमी वेळामध्ये पोहोचता। तर तुम्हाला जर वेळ कमी असेल किंवा सकाळी उशिरा ट्रेक चालू करायचा असेल तर कल्याणवरून जुन्नर आणि जुन्नरवरून पुढे ह्या गोधरे गावामध्ये तुम्ही येऊ शकता। या गोष्टीची नोंद घ्यावी। मित्रांनो, आपण जे काही गॅजेट्स वापरतो, म्हणजे हा समजा गॉगल असा आहे, क्लिप ऑन गॉगल आहे, बॅग आहे, स्लिंग बॅग, किंवा ही ट्रेकिंगची बॅग आहे, किंवा आता आपण हे शूज वापरतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यूज अनबॉक्सिंग आपल्या चॅनलवर आहे। तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही जा, ॲम्पल ऑफ व्हिडिओज आपले आहेत आणि जर इन ऑल तुम्ही बघाल आपले मोर दॅन 800 शॉर्ट्स अँड लॉंग असे दोन्ही मिळून आपल्या चॅनलवर आहेत, तर तुम्ही ते जरूर बघा। आणि ॲज अ कर्टसी तुम्ही व्हिडिओ बघता राहतच, पण जर सबस्क्राईब केला तर इट विल गिव्ह अस अ बूस्ट अँड वी कॅन डू बेटर कसं एनकरेजमेंट मिळतं, त्याच्यामुळे आपण हे प्रवृत्त होतो पुढे काय करायचं आहे। सो रिक्वेस्टिंग टू सबस्क्राईब ऑल्सो। ओके, थँक्यू। चला, आता हे बघा पुढे आम्ही असे आलो आहोत आणि आता गेले 15-20 मिनटं आम्ही चालतो असे ह्या रीजवरून। ॲक्च्युली ही रीज नाही आहे, थोडीफार रीज म्हणू शकतो, आणखी वरती डोंगराच्या बरोबर मध्यभागातून चालतो आहे। एवढा डोंगर वरती आहे, एवढाच तुम्ही इथे खाली बघू शकता, एवढा खाली आहे। आणि आपण आलो आहे तिकडे, जर तुम्ही बघाल तर मागे इथे रस्ता आहे आणि थोडं घराचं कन्स्ट्रक्शन टाकी आहे, तिथून आपण असे चढत आलो आहे। आणि आता आपण तुम्ही जर इथे बघाल तर हा डोंगर असा कातळ आहे आणि असे आपण चाललो आहोत तिथून। वेल मार्क असं नाही बोलता येणार, पण रूट बऱ्यापैकी आहे, तुरतो तरी। तर वर जाऊन काय होतं मला आयडिया नाही आहे, किंवा वरतून आपल्याला कुठच्या धारेवरून वर चढायचं आहे किंवा घळीतून वर चढायचं आहे, आय डोंट हॅव द आयडिया। सो लेट्स सी। मित्रांनो, हटकेश्वर हा ट्रेक एक मीडियम कॅटेगरीचा जरी असला तरी ह्या ट्रेकमध्ये तुम्हाला कंटिन्युअस लॉंग स्पॅन असा आहे जो चढ आहे। इथे कुठेही मध्ये थांबा असा नाही, माळरान चढ आणि चढही तुम्ही बघाल तर साधारण 60-70 डिग्रीचा, काही ठिकाणी 80 डिग्रीचा क्लाइंब आपल्याला मिळतो। तर नुसतेच तुम्ही
रील्स बघून किंवा ते नेडं बघून इथे येऊ नका, कारण की हा भरपूर लाँग स्ट्रेच असा आहे. तर ह्या गोष्टीची तुम्ही नोंद घ्यावी. मित्रांनो, 1-2 डोंगर चढल्यानंतर आपल्याला हटकेश्वर डोंगराचा विहंगम असं दृश्य दिसायला सुरुवात होतं आणि त्याच्यात सगळ्यात शेवटी आपल्याला जे दिसतंय ते नेडं आणि पुढे हम्पबॅक डोंगर आहेत ते सगळे. तसा हा विहंगम नजारा बघत बघत आपण पुढे कूच करतो. साधारण अर्धा रस्ता आपण पार केल्यानंतर आपल्याला जो चढ मिळतो तो भारी असतो. त्यामुळे साहजिकच चढ भारी असल्यामुळे आपली पावले हळूहळू पुढे चालतात आणि त्यात काहीही वावगं मानू नका आणि आपण हळूहळू करून एक एक पावलं पुढे टाका आणि हा ट्रेक अशाच प्रकारे पुढचा कंटिन्यू करा, कारण की पुढे असणारा चढ अजून भारी होत जाणार आहे. ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. मित्रांनो, ट्रेक तर आपण नियमित करत असतो, पण त्याचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. त्याच्यानंतर जागा शोधायला लागते, त्याच्यानंतर सोबती शोधायला लागतात आणि ट्रेक करावा लागतो. पण मला एक ग्रुप मिळालेला आहे, तो आहे ऑफबीट ट्रेकर्स आणि त्याचे सर्व आहेत श्री शरद बचुटे. हे एक उत्तम उदाहरण आहेत एका ग्रुप लीडरचे किंवा ट्रेक लीडरचे. आणि तुम्ही जर त्यांची खासियत बघितली तर प्रत्येक ट्रेकचा संपूर्ण 360 डिग्री अभ्यास, खाचखळ घे, कुठे आहेत, काय आहेत, किती आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास ते एकटे स्वतः करतात आणि त्यांच्या मित्रमंडळीमध्ये सल्लामसलती करतात आणि मग आपल्याला हे झेपणार आहे की नाही हे बघतात आणि त्याच्यानंतर उत्तमरित्या तो एक ट्रेक कंप्लीट केला जातो. आणि ते आम्हाला भेटणं किंवा त्यांच्याबरोबर ट्रेक करणं हे आमचं सौभाग्यच आहे असं मी मानतो. त्याच्यामुळे असे ट्रेक लीडर सगळ्यांना भेटावे अशीच मी नेहमी इच्छा बाळगतो, जेणेकरून प्रत्येकाचे ट्रेक हे आसान होतील. म्हणजे कितीही मोठा ट्रेक असला, कितीही डिफिकल्ट ट्रेक असला, पण जर तुमचा ट्रेक लीडर चांगला असेल तर तो तुमचा ट्रेक सोपाच होणार आहे आणि आनंदमयी होणार आहे. ह्या गोष्टीची एक निश्चितता असते. तर त्याचंच एक जिवंत उदाहरण असं आहे श्री शरद बचुटे. मित्रांनो, खालून जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटतं की समोर घळ दिसतंय, त्या घळीतून जायचं आहे. पण ॲक्च्युली त्या घळीतून जायचं नाही आहे, आपल्याला ह्या बाजूने जायचं आहे. की हा सेक्शन व्हिजिबल नाही, खालून तोच सेक्शन व्हिजिबल आहे. आता आपण त्या इथून न जाता इथून असं वरती जायचं आपल्याला. चला तर मग जाऊया.
सरळ रस्ता असताना झाले काय दरीत ना आले नाही त्या साईडला नाही. मित्रांनो कंटिन्युअस असा चढ आहे, बघायला होत आहे पण मध्ये थांबण्यात पॉईंट नाही. आता वरती गेल्यावरच थांबूया असं वाटतंय. चला पटापट वर जाऊया. त्या स्पॉटवरती आपण आलो, म्हणजे सगळी ही चढून असे आलो. आणि आता आपण इथे चाललो आहे. इथे मंदिर आहे केशवरचं शंकर मंदिर. हे साधारण 800 मीटरवरती आहे. त्याला भाग दिसतोय का डॅम? दिसतोय नाही म्हणजे हा तो डॅमच आहे. काय करताय? गॉगल काढा खाली. तो समोर दिसतोय एवढा अथांग आहे, तो सगळा डॅम आहे. धरण आहे ते कुठलं? पिंपळगाव जोगा. आणि इथे समोर तुम्हाला हरिश्चंद्रगड इथेच दिसणार कुठेतरी. शिवनेरी पैसे असणार. शिवनेरी त्या बाजूला गेला. शिवनेरी आता लेण्याद्रीच्या पलीकडे. इथं जवळजवळ 5 ते 7 कडे भरपूर आहेत. आम्ही आलतो ना भरपूर. 2-3 धरण आहेत. हे सगळ्यात मोठं धरण हेच आहे पिंपळगावचं का? आणि अजून एक आहे ना म्हणून खेळलं वाटतं. 2-3-4 धरण आहेत. आता समोर जे दिसतंय ते पिंपळगाव जोगा डॅम आहे. तो एवढा मोठा डॅम आहे तो. असा इथून अथांग असा थोडंसं हेज आहे इथे हवेत, त्याच्यामुळे ते आपल्याला क्लॅरिटी येत नाहीये. पण समोर अथांग ह्या टोकापासून तिथे मला वाटतं ते धरणाची भिंत दिसते आणि ते ह्या इथपर्यंत गेलेलं आहे, ह्या टोकापर्यंत. म्हणजे अचाट असं आहे. मला वाटतं अजून 1-1.5 महिना आपण थांबलो तर आपल्याला ही सगळी क्लॅरिटी मिळेल. आणखी अजून हेज आहे, तर हेज वातावरणातलं निघून गेलं ना तर तुम्हाला एकदम दूर दूरचे जे काय गड किल्ले आहेत किंवा डोंगर आहेत ते सगळे इथून क्लिअरली दिसतील. चला, तर आपण आता ह्या हटकेश्वरच्या ज्या आयकॉनिक मंदिरासाठी आलो आहे ते समोर आता दिसतंय ते आपल्याला पुढे. आणि हे जे मंदिर आहे ते फार फेमस आहे. काही ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. फार हे दुर्गम भागात असल्यामुळे ते जास्त लोक येत नाही, फक्त ट्रेकर मंडळी येतात किंवा गावकरी येत असतील तेवढे. सो लेट सी. समोरच ते बघा आहे. आणि मंदिरातली जास्त माहिती मी तुम्हाला मंदिरात गेल्यानंतरच देतो. इथे एक पाण्याचा टाका लागलेला आहे आणि ते पाणी पिण्याजोगं अजिबात नाही आहे. फार मोठं आहे. मला वाटतं हे ह्या गडावरचं सगळ्यात मोठं टाकं आहे. आणि एक विशेष माहिती तुम्हाला देतो. मी आता एक शब्द वापरला गड. हा गड नाही आहे, हा एक टेहाळणीचा बुरुज आहे. कारण की इथून पूर्वीच्या काळी जो ट्रेड रूट होता, म्हणजे कल्याणपासून जो यायचा नाणेघाटातून, त्या ह्याला कंट्रोल करायचा. कारण की समोरच त्या बाजूला लेण्याद्री आहे, त्याच्या पुढे शिवनेरी आहे आणि ह्या बाजूला हरिश्चंद्रगड आहे. तर ह्या पॉईंटपासून ॲक्च्युली नाशिक, गुजरात, मध्य प्रदेश आणि इकडचा पैठण असा हे भाग इथे कवर केले जायचे. म्हणजे इथून ट्रॅव्हल केले जायचे बिझनेससाठी. तर त्याच गोष्टीसाठी इथे एक वॉच टॉवर असावा म्हणून ह्या
किल्ल्याचं किंवा ह्या गडाचं किंवा ह्या वॉच टॉवरचं हे निर्माण केलेलं आहे. इथे एक पाण्याचं टाकं आहे, इथेही खराब परिस्थितीचं आहे, पाणी पिऊ शकत नाही. आणि आपण आता जे आयकॉनिक मंदिर जे बघायला आलो आहोत. दोनच गोष्टी आहेत इथे, एक तर मंदिर आहे आणि दुसरं आहे आपला तो नेढ. असा अंदाज बांधला जातो कुणी एके काळी इथे तुम्हाला हे जे दगड दिसत आहेत सगळे असे, ते आता सध्याचे तिथे रचलेले आहेत, पण काही दगड तुम्ही निरखून बघितलेत तर त्यांच्यावरती काहीतरी डिझाईन असं काही केलेले आहेत. तर असा अंदाज आहे की कुणी एके काळी हे एक प्रॉपर मंदिर असावं आणि नंतर मग हे असं हे केलं गेलं आहे, म्हणजे उद्ध्वस्त झालं असेल आणि मग त्याच्यानंतर मग हे असे रचून ठेवले गेले असावेत असा अंदाज बांधला जातो. म्हणजे एक्झॅक्टली अजून त्याचं विश्लेषण नाही आहे असं. मित्रांनो, हटकेश्वराची जी ही पिंडी आहे ती स्वयंभू आहे आणि इथे असं बोललं जातं की 3 वेळा जर हटकेश्वराचं दर्शन आपण केलं किंवा भेट दिली तर आपल्याला काशीला जाऊन आल्याचं पुण्य लाभतं. जय शिवशंकर. तर ही गोष्ट पुराणात लिहिली गेली आहे, तर ह्याची पण तुम्ही एक नोंद घ्यावी. मित्रांनो, इथे अशी ही आहे पिंडी जशी आहे ती कालांतराने ती हे झालेली आहे, झीज झालेली आहे त्याची. आणि इथे एक झरा असा आहे, पाणी प्यायचं कोणाला? 365 दिवस पाणी आणि हे पिण्याजोगं पाणी असतं असं आहे. तुम्हाला जे बोललो होतो डिझाईन, ह्या दगडावरती अशी डिझाईन केली गेली आहे. मी नीट बघितलं इकडे पण काही कशा डिझाईन्स आहेत या, इथे पण आहेत डिझाईन्स, पण कालांतराने मिटल्या गेल्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी. समोर पण तुम्हाला क्लिअरली दिसत आहेत त्या. चला मित्रांनो, इकडे हटकेश्वराचं मंदिर आहे आणि इथे खाली अजून एक गुहा आहे आणि तिथे पिंडी पण आहे. तर आता आपण खाली ती बघायला चाललो आहेत. गुहेमध्ये आहे ती पिंडी, याच्याच बरोबर हटकेश्वराच्या मंदिराच्या खाली. थोडं खाली उतरायला लागतंय. साहेब कसे उतरतात मित्रांनो, इथे थोड्या मध्ये मध्ये अशा पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. सगळेच नाही पण थोड्या थोड्या जिथे डिफिकल्ट पार्ट आहे तिथे तिथे त्या ठिकाणी त्यांनी पायऱ्या करून ठेवल्या. मित्रांनो, थोड्या थोड्या पायऱ्या आहेत, जरा लक्ष देऊन चला. डिफिकल्ट पण फेज आहे. मित्रांनो, हे इथे आहे, हे इथे पिंड आहे ही. आणि मेन म्हणजे इथे हा एक ही पिंड आहे. इथे आतमध्ये अशी, म्हणजे हा जी पिंडीचं हे आहे इथे आतमध्ये असं आहे. हा असा काढता आला पाहिजे आणि असा ठेवता पण आला पाहिजे. ॲक्च्युली ते 3 बोटांनी म्हणतात, पण ते मला तर काय जमणार नाही 2 हात वापरून. पण मी आपला एका हाताने हळू करतो इथे. चला असू दे, आम्हाला जे जमलं ते आम्ही केलं. आता ही जी गुहा आतमध्ये आहे ती एंडलेस गुहा आहे. आपण आता आतमध्ये जाऊया. मित्रांनो, ही अशी आतमध्ये अशी गुहा आहे. तुम्हाला क्लॅरिटी जास्त येणार नाहीये. आतमध्ये वटवाघूळ पण आहे, हे बघा. आणि इट इज कॉल्ड एज एंडलेस. आता ह्या पॉईंटच्या पुढे तुम्ही जाऊ शकता जर तुमची हाईट कमी असेल तर. एकदम तुम्ही बघा अजून 30-40 फूट आतमध्ये. दिस इज कॉल्ड द एंडलेस अशी गुहा, अशी एकदम आतमध्ये भरपूर हे झालेले आहे अशी. चला तर मग आपण आता बाहेर निघूया. अशी बाहेरपर्यंत आहे.
एंडलेस भोय तर काय सापडलं वटवागुळ आहे आतमध्ये. एक मिनिट जरा मला पाय दे दुखतो. अरे बापरे. इथं बस. मित्रांनो, मंदिर बघून झालं, खालची गुफा बघून झाली. आता आपण जाऊया जो नॅचरल ब्रिज आहे तो बघायला. चला, याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि अजूनही किती पाण्याचं टाकं लागलेलं आहे. हे पाणी मला जरा चांगलं गढूळ आहे, शेवाळं आलं आहे, म्हणजे पाणी पिण्याजोगं नाही. प्रॉब्लेम इथे तोच आहे. पण वरचं जर आपण बाजूला केलं तर खालचं पाणी पिण्याजोगं आहे. चला जाऊया आपण पुढे. डिफिकल्ट जागा आहे, डिफिकल्ट रस्ता आहे. रस्ता काढायचा आहे आणि निघायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी स्टिकचा वापर करा जेणेकरून तेव्हा समोर दिसते ती पिंपळगाव जोगा डॅम, त्याची जी भिंत आहे ती आहे, तेच ते धरण आहे. आणि इथे किडे दिवसा पण किर करतायत. चला तिथं पुढे जायचं आपल्याला ब्रिजपर्यंत. फार भयावह असं वातावरण. काय झालं? हातावर बघा कसे हे चिकटलेले आहेत सगळे. रस्त्यातून आपल्याला जायचं आहे. हा डेंजर आहे. पाऊस नुकताच संपला आहे, त्याच्यामुळे हे भयावह आहे. थांबा. हो, खाली जातो. तिकडेच असणार. तिकडेच असणार आहे, पण आवाज दिला हो, तर या फांद्यात उडून आहे ना तिथं टाका. मित्रांनो, इथे पण एक पिंड आहे शंकराची. अशी ती पण थोडी अशी जीर्ण अवस्थेतच आहे आणि थोडीशी अशी दगडी आहेत. मित्रांनो, तर आपण त्या आयकॉनिक जागेवर पोचलो. आता हीच ती जागा आहे जिथे ते नॅचरल ब्रिज आणि खाली नेडं आहे. हे सगळ्यांनी एकत्र नका जाऊ. 20 जण जातील आणि ते धडाम करून पडायचं खाली. नाही तर कोसळायचं खाली. सांभाळून. घसरते त्यांनी नाही, ते गवत सुकलंय म्हणून ते घसरते. गवतावरती घसरते. पाय घट्ट टाका. जरा डिफिकल्ट आहे मित्रांनो. धरून प्रयत्न करतो चालायचा.
खाली एकाने सगळी वर जाऊन नाही एकाचा फोटो एकानेच घेऊ द्या. मित्रांनो, भरपूर प्रयत्न केला नेड्याचा व्हिडिओ काढण्याचा, पण ते काही जमलं नाही मला. पण शरद साहेब एकदम शेवटी गेले होते आणि आमचा फोटो काढून घेऊन आले. तर तो फोटो मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल नेडं कसं दिसतंय ते. तुम्ही या, तुमचं काय तुम्हाला फोटो काढायचं तुम्ही या. खाली बघून रे ब्रिज आहे का खरं गाड्या जातील बघून. मित्रांनो, इथेच आहे ते खाली नेढं आणि हे हम्पबॅक इथे आहे तसे हे. तो शेवटचा पीक तिकडचा आणि समोर जो दिसतोय तो लेण्याद्री. आता आपल्याला ह्या डोंगरावरून असं फिरत 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 तिथे खाली जायचं आहे, तिथून वरती आणि त्या लेण्याद्रीच्या इथे पोचायचं आहे. चला तर मग आपण आपला जर्नी कंटिन्यू करू.